महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून घेण्यात येणारा अन्न औषध प्रशासनाच्या औषध निरीक्षकाचा पेपर फुटला होता। या पेपरच्या सर्व धागेदोरे जे आहे ते नंदुरबारशी निगडीत असल्याचे दिसून येत आहे। यात मुख्य आरोपी म्हणून ज्यांची ओळख आहे प्रवीण पाटलांसोबतच अमृत पाटील, हे अमृत पाटील या परिवर्ध्याच्या शाळेमध्ये मुख्याध्यापक म्हणून गेले अनेक वर्षांपासून कार्यरत होते। तर विशेष म्हणजे अमृत पाटील यांना राज्य शासनाकडून 2023-24 मध्ये उत्कृष्ट शिक्षकाचा पुरस्कार जो आहे तो मिळालेला होता। एकंदरीतच उत्कृष्ट शिक्षकाचा पुरस्कार घेणाऱ्या व्यक्तीकडनं जर राज्याच्या मोठा असा पेपरला जर लीक केला जात असेल किंवा फोडलं जाते स्वतःच्या मुलीसाठी, हे दुर्दैवच म्हणावं लागणार असल्याची स्थिती जी आहे ती निर्माण झालेली आहे। या सर्व प्रकरणाची भांडाफोड जो आहे तो आमदार रोहित पवार यांनी केल्यानंतर याचे सर्व धागेदोरे जे आहे ते नंदुरबारशी निगडीत असल्याचे दिसून येत आहेत। कारण की नंदुरबारच्या कौटल्य अकॅडमी मधून हा सर्व पेपर जो आहे तो लीक झाला होता आणि या पेपरला लीक करण्यामध्ये सर्वात मोठा हात जो होता तो अमृत पाटलांचा होता। कारण की अमृत पाटलांची जी मुलगी ही ऋतुजा पाटील, तिच्यासाठी हा पेपर फोडला गेला होता। लाखो रुपये देऊन हा पेपर जो आहे तो फोडण्यात आलेला होता। त्यामुळे या सर्व प्रकरणामध्ये अनेक आरोपी जे आहेत ते अटकेत जरी असले, त्यात सर्वाधिक आरोपी जे आहेत ते नंदुरबार जिल्ह्यातूनच येताना दिसून येत आहेत। त्यामुळे एमपीएससीचा पेपर फुटल्यानंतर सर्वस्व प्रकरण जे आहे ते आता नंदुरबारच्या अवतीभोवती फिरताना दिसून येत असून याच परिवर्ध्याच्या शाळेमध्ये अमृत पाटील जे हे गेले अनेक वर्षापासून मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते। त्यामुळे अमृत पाटील यांच्याकडची चौकशी जी आहे ती मुंबई एसआयटी कडनं केली जात आहे। त्यामुळे अमृत पाटलांकडनं आणखी नेमके कोणते खुलासे होतात किंवा त्यांनी कोणकोणाला प्रश्नपत्रिका दिली होती की या संदर्भामध्ये आता संपूर्ण चौकशी जी आहे ती पोलिसांकडनं केली जात आहे। परंतु या सर्व प्रकरणाची धागेदोरे जे आहे ते आता नंदुरबारशी निगडीत असल्यामुळे अनेक या प्रकरणात अडकतील अशी देखील शक्यता देखील वर्तवली जात आहे। कारण की या प्रकरणामुळे अनेक लोक जे आहे ते नॉट रिचेबल असल्याचे देखील बोललं जात आहे। त्यामुळे या प्रकरणात आणखी नेमकं कोण समोर येणार किंवा कोण आरोपी होणार हेच पाहणं आता महत्त्वाचे ठरणार आहे। जितेंद्र बैसाने, टीव्ही 9 मराठी, परिवर्धा, नंदुरबार। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही 9 मराठी, एकमेव।